हाय हॅलो नमस्कार. घाम आलेला आहे मॅडमना आणि तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच आहे की आम्ही ॲनिव्हर्सरी निमित्त आम्ही सरी करतोय अंदमानकडे. आणि आय होप की आता वातावरण सरींचं आहे तर तिकडे उन्हाळा असावा, आम्हाला छान स्कुबा डायव्हिंग करता यावी. आणि या ब्लॉगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी बायको लाल लाल कलरचा ड्रेसचा कलर लाल, चल माझ्या सोबत चाल, पहिल्यांदा विमानात सोबत चाल. सो पहिल्यांदा विमानात बसणार आहे माझी बायको. वर्ष पूर्ण होत आलेलं आणि मी खूप खुश आहे आणि हीच खुशी तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठीच मी चष्मा घातलाय, कारण डोळे खरं बोलतात आणि माझी खुशी ही डोळ्यांमध्ये दिसते आणि ती दिसावी यासाठीच मी त्यांना सांगतोय की हा ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा. हॅपी जर्नी झालेली आहे आमची, त्यामुळे हॅपी जर्नी तुम्हाला बघायला मिळणारच आहे. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 12च्या ठोक्यावर निघून ये म्हणतात. चला 12 पुढचा बघा. आणि क्रमप्राप्त पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघतोय. काय माहिती पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघतोय. आधीच विचार. तुला एक साधारण एक गोष्ट कळली तुला काय, की हिरवं लाल हे सिग्नल आहे आणि हेच सांगते आपल्याला की तू ग्रीन फ्लॅग आहेस आणि दुसरीकडे बघण्यापासून रेड सिग्नल आहे आता तुझ्याकडे. सो तुम्हाला कळलंय की कोण रेड फ्लॅग आहे आणि कोण ग्रीन फ्लॅग आहे. सो आपलं सगळं ठरलेलं आहे. तर पहिल्यांदा फ्लाईट मध्ये बसणार आहेस तू, काय वाटतं तुला? पहिल्यांदा फ्लाईट मध्ये बसणार आहे आणि अक्षयने मला जे सांगितलंय ना, पहिल्यांदा फ्लाईट मध्ये बसल्यावर कानठळ्या बसतात वगैरे, सगळ्या निगेटिव्ह गोष्टीच सांगितले. निगेटिव्ह गोष्टीने सांगितलं. मी म्हटलं की कान बंद होतात, म्हणजे जसे तू मी कधी काय जोक मारायला लागलो की तुझे कान ऑटोमॅटिक बंद होतात, जसं मी तुला जेव्हा तुझ्याशी बोलत असते तेव्हा तुझे कान बंद असतात तसं. करेक्ट. हा, तसे कान बंद होणार आहेत, त्यामुळे असं काय नाही. सो औंढा गिळला की लगेच नॉर्मल होऊन जातं ते. औंढा गिळल्यावर हा. सो किती एक्साइटेड आहेस विमानात बसायला? खूप जास्त. फर्स्ट टाइम मी बसणार आहे, मला मज्जा येणार आहे. मी आता हे शूट करताना एक्साइटेडच आहे. आम्ही घेणार लगेच टोमणा मारायला नको. मी आता शूट करताना एक्साइटेडच आहे, त्यामुळे मी पण खूप एक्साइटेड आहे. पडलोय माझ्या मोबाईलला सॉरी माझ्या घड्याळाला लाईट आहे, लाईट. त्यामुळे ह्या गोष्टी लाईटली घ्या. आणि जनरली सांगायचं तर साधनाची एक्साइटमेंट बघण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. आणि विमानात तिला भीती वाटते का? खरं तर तिला कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही. खरं तर मलाच भीती वाटते. नेमकी याचीच वाटायची. आता हे माहित नाही. साधनाला कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही, तर तिला अजूनही आयुष्यभर कुठल्याही गोष्टीची भीती वाटू नये हा मी तिला सदिच्छा आशीर्वाद देतो. आणि ही विमानाची सफर तिची, पहिल्या विमानाची सफर तिची छान हो. अजिबात तिला एसटी लागते, तिला उलट्या होतात. मला गाडी पण लागते, फोर व्हीलर पण लागते, तिला उलट्या होतात. विमानात असं काही करू नको, कारण पिशवी घेतली नाही. मला ट्रेन मध्ये पण झाले माहिती. ट्रेन मध्ये पण झाले, लोकल ट्रेन मध्ये, ते पण मुंबईत. मला आता खरंच घाम सुटलेला आहे की बाबा विमानात उलट्या बिलट्या करू नको. खिडक्या उघडत नाहीत विमानाच्या, टिपिकल जोक. पण पिशवी सुद्धा घेतली नाहीये. सो प्लीज विमानात उलट्या करू नका. हा, नाही करणार. अख्खं विमान उलट जरी झालं तरी उलट्या करू नका. असं पण होईल, असं काही नव्हतं. हे सगळं निगेटिव्ह सांगतो हा माणूस मला. हे बघा, आज मला ह्याने सांगितलं संध्याकाळी की हे बघ वादळी वारे सुटले, तिकडे पावसाची शक्यता आहे, इकडे हे आहे, ते सगळं निगेटिव्हच सांगितलंय. हे बघ कसं आहे, माणसाने ना स्वप्न पाहावीत पण आवाक्यातली, नाहीतर ती पूर्ण नाही झाली तर त्याचा त्रास होतो. आता जर मी असं बोललो आणि पहिला असं काही घडलंच नाही, अक्षय चुकीचं आहे, आणि तिला दरवेळी मी चुकीचं आहे हे प्रूव्ह करायला आवडतं, त्यामुळे मी हे सांगितलं की हे चुकीचं प्रूव्ह होणार आहे. आणि त्यामुळे तिला बोलायला ब्लॉग मध्ये काय का होईना तिला हे असे चान्स मिळणार आहे की तू चुकलास, तुझं हे प्रेडिक्शन चुकलं. बिग बॉस मध्ये सगळं चुकत होतं, सगळं बरोबरच होतं. सो असं सगळं आहे. आता डायरेक्ट T1. सो फायनली खूप मेहनतीनंतर आपण पोहोचलोय एअरपोर्टला. चेक इन केलं. तू पहिल्यांदा चेक इन केलं ना आयुष्यात? हो. कळलं तुला किती मेहनत लागते? खूप चेकिंग करतात ते. खूप चेकिंग करतात ना. आणि तुझा गाईड कसा होता? हिरवा.
ग्रीन फ्लॅग तू ऑफिशियली म्हणू शकतेस की माझ्या आजूबाजूला हिरवळ आहे. आहेच ते तर मी आधीपासूनच म्हणत होते. आहेच माझी हिरवळ. सो ते मी हे म्हणते की माझ्या आजूबाजूला माझीच हिरवळ आहे. ज्याला बाकीचं बघू शकतात बट अनटचेबल. ओ आणि मी काय म्हणतो मी काहीच म्हणत नाही. स्पीचलेस झालास तू एका वर्षात. चला तर फायनली आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो आहे Yes. आणि फ्लाईटची वाट बघत आहे. आमची 2:45ची फ्लाईट आहे आणि वाजलेले आहेत 1:15. त्यामुळे खूप वेळ आहे आपल्याकडे. झोप पण नाही येते. तर मी विचार करत होतो की आपण दोघं चेस खेळूया. चालेल. तर थोडा वेळ बुद्धीला चालना द्यायची. आमचं काही आता इथे चालना की लवकर आणि निघूया. जेव्हा आपली गाडी असते तेव्हा सगळंच चालत. आता परत लाल लाल कलरची साधनाचा टी शर्ट लाल. बस अंदमानला माझ्यासोबत अंदमानला जायचा अंदमानला अंदमानला जायचा अंदमानला. अट्टू आणि गट्टू फिरायला चालले. त्यानंतर आम्ही खूप फोटो काढले. ते तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता. पण गाणी सुद्धा शूट केली ती सुद्धा पाहू शकता. तर अगर तुम साथ हो. हाँ मैं हमेशा साथ रहूंगा क्योंकि मैं ही शूट करता हूँ आपका. तो मैम की पहली फ्लाइट है और शर्मा रही है मैम सबके सामने गाने के लिए. लेकिन कोई बात नहीं, हम केड़कर है. आप भी अभी केड़कर बनी हो और हैप्पी एनिवर्सरी. अतिशय रील बनवल्यानंतर खाली बघा नाही तर थोबाडावर पडशील. कसं वाटलं सगळ्यांसमोर असं कॉन्शियस व्हायला? हा होतच ना. मी म्हटलं आता बाहेर काढतोस की काय. अगं इतकं सुंदर गातेस तू, कोण तुला बाहेर काढणार? तरी पण कसं अतिशय घाई करत आम्ही पोहोचलो. आमची कोल्ड कॉफी राहिली कारण आम्हाला कळलं अचानक की फ्लाईट आमच्यासाठी थांबले. बाकी सगळे आले फ्लाईट सुटते. फोन केला त्यांनी यार. माती आपकी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए आप अपने बड़े बैग्स को ऊपर वाले ओवरहेड बिन में और छोटे बैग्स को सामने वाली सीट के नीचे रखें. कृपया अपनी सीट पर बैठ जाएं और प्रस्थान के लिए आयल को खाली रखें. धन्यवाद. विंडो सीट मिळाली तुला? विंडो सीट घेतली नवऱ्याने. एक गोष्ट कळली नाही मला. आपण धावत आपल्याला फोन करून बोलवलं त्यांनी. शेवटी बसते जात नाही. म्हणजे सुरू केलंच नाही विमान. हो. उडणार कधी? आवडलं. आणि अशा प्रकारे आम्ही हैदराबादला पोहोचलेलो आहे. काय झालं? खायला काही नाही, मला भूक लागली. पण दुसरीकडे बघूया. भूक गेलेला माणूस खायला शोधतो. पिझ्झा हट. ठीक आहे. टाको बेल टाकतात ते स्वतःच. जाऊ दे. तुझं तो म्हणतं टाका तर कशाला आपण घेऊ. कसे काय आहे? ही पोळी इडली. थोडा लेट केला. संगत का असेल? आता आम्ही निघालो हैदराबाद टू पोर्ट ब्लेअर. कुठे? पोर्ट ब्लेअर. पोर्ट भरलं. व्हेरी गुड. सो आता पोर्ट ब्लेअरला जाऊया. वाव जोकिंग. ती बस आहे इंडिगोची. पण इथे उभं राहून चाललो आपण. बसून नाही चाललं, उभं राहून. आणि इंडिगोची बस आहे.
साधना हैदराबाद टू पोर्ट ब्लेअरला आम्ही चाललं. आणि साधना आता एडिट करताना प्रचंड झोप येते आणि मी तिला फोर्स केलं की तुला जे अनुभव आला बघताना तो तू शेअर कर लोकांना. एकतर इतका सुंदर निळा रंग मी बघितला. हा माझा प्रचंड आवडीचा रंग आहे आणि आकाशीच निळा रंग मला आवडतो आणि तिथे गेल्यानंतर मी बघितलं की आकाशी निळ्या रंगाच्या इतक्या शेड्स आहेत आणि तो आकाशाचा रंग खाली पाण्यात ते रिफ्लेक्शन जे पडतं आणि म्हणून पाणी निळं वगैरे आपण जो अभ्यास केला त्या पाण्यात सुद्धा इतके सुंदर रंग, हिरव्याच्या शेड्स, निळ्याच्या शेड्स आणि पहिल्यांदा आकाशातनं मी बघितलं. ढगांच्या वर आपण गेलो होतो तर ते सगळं बघितलं. ते आणि इतकं सुंदर होतं. हे जे बेट आहे अंदमानचे एक एक बेट आम्हाला जाताना दिसत होते. इतके सुंदर बेट आहे, तुम्ही बघू शकता की त्या लाटा बिटा आपल्याला दिसतात सगळ्या आणि क्लीन क्लिअर ब्ल्यू रंग आहे. आणि हे स्पेशली घेतलेलं फुटेज म्हणजे असं वाटतंय की मऊ मऊ कापसाची गादीच आहे जवळ, जसं काय ते कापूस नसून तो ढग आहे आणि इतका सुंदर दिसतोय असं वाटतंय खाली उतरावं. म्हणजे पूर्वी जेव्हा विमानाचा शोध नव्हता लागला तेव्हा सुद्धा आकाशाचं वर्णन कापसासारखं का कसं केलं असेल हा काय प्रश्न माहिती. पडतो. इतका सुंदर प्रवास करून आम्ही उतरलो आणि एअरपोर्टच्या बाहेर येताच हा पुतळा पाहिला, झेंडा पाहिला. या एअरपोर्टला नाव दिलंय वीर सावरकर इंटरनॅशनल एअरपोर्ट. तो पुतळा बघून तर आम्ही धन्य झालो आणि फायनली मला जिथे यायचं होतं तिथे आम्ही आलो, ते म्हणजे अंदमानमध्ये. साधनाची इच्छा मी अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने पूर्ण केली. हे खरंच खूप भारी वाटलं आणि या स्टॅच्यूच्या खाली उभं राहून खूप आम्हाला प्राऊड फील होत होतं की सावरकरांचा इतका सुंदर पुतळा अंदमानमध्ये आपल्याला बाहेर पडल्या दिसतोय, तेही भारताच्या झेंड्यासमोर. ही खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. खरंच धन्य झालो. अशा प्रकारे आम्ही पोर्ट ब्लेअरला पोहोचलो. पुढचा प्रवास जो असणार आहे तो खरंच खूप कमाल असणार आहे, खूप भारी असणार आहे. तुम्हाला सुद्धा हे व्हिज्युअल्स बघायला आवडणार आहेत. हा प्रवास सुखद झाला तो म्हणजे शीतल ट्रॅव्हलमुळे, आमचा मित्र कौस्तुभ याच्यामुळे. फायनली साधनाची इच्छा पूर्ण करत मी अंदमानात पहिलं पाऊल माझं टाकलेलं आहे आणि पहिला व्लॉग मी तुमच्या समोर आणलेला आहे. तेव्हा नक्की बघा हाही व्लॉग आणि याच्या पुढची पूर्ण सिरीज, आमचा अंदमानचा पूर्ण प्रवास. पुढचा पार्ट असणार आहे अॅनिव्हर्सरीचा. आमची अॅनिव्हर्सरीची डेट फ्लॉप झाली की सुपरहिट झाली हे तुम्हाला कळणार आहे. व्हिज्युअल दिसते तसेच एक्सप्रेशन येणार आहे तुमचे सुद्धा. तर ही गंमत तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये मिळणार आहे बघायला. तोपर्यंत असंच प्रेम करत राहा आमच्यावर, कारण आय लव्ह यू. आम्ही फक्त आणि फक्त तुमचेच आहोत.